इलेक्ट्रिशियन सेकंड इयरचा जो सिलेबस आहे इलेक्ट्रिकलचा त्याच्यामध्ये स्लिप रिंग इंडक्शन मोटर आहे अतिशय महत्त्वाचा भाग. मोटर्सचे प्रकार आहेत डीसी मोटर्स, एसी मोटर्स. त्यापैकी डीसी मोटर्स झालेले आहेत. आता एसी मोटर्समध्ये स्लिप रिंग इंडक्शन मोटर जी आहे त्याचा आपण अभ्यास करतो. त्याच्यासाठी प्रत्यक्ष आपण मोटर या ठिकाणी तर ही स्लिप रिंग इंडक्शन मोटर आहे. स्लिप रिंग इंडक्शन मोटर. आता या स्लिप रिंग इंडक्शन मोटरमध्ये रचनेच्या दृष्टीने स्टेटर जो असतो, स्टेटरवर 3 फेजचं स्टेटर वाइंडिंग केलेलं असते. ए फेज वाइंडिंग, बी फेज वाइंडिंग, सी फेज वाइंडिंग. ए फेज वाइंडिंगचे 2 टोकं, सी फेज वाइंडिंगचे 2 टोकं आणि बी फेज वाइंडिंगचे टोकं. A1 A2 B1 B2 C1 C2 या 6 टोकांचे डेल्टा कनेक्शन करून 3 वायर टर्मिनल प्लेटवर आणलेले असतात. कशाच्या? स्टेटर वाइंडिंगच्या. त्या 3 वायरला आपण सप्लाय देतो. या सप्लायसाठी या वायर बाहेर आलेले आहेत, त्याला आपण 3 फेजचा सप्लाय देणार आहोत. नंतर मोटर दुसरा भाग आहे त्याच्यात आर्मेचर वाइंडिंग. म्हणजे रोटर जो आहे स्लिप रिंग इंडक्शन मोटरमधला रोटर जो आहे तो वाउंड पद्धतीचा असतो. म्हणजे त्याच्यावर वाइंडिंग केलेलं असते. ते पण 3 फेज वाइंडिंग असते. ए फेज वाइंडिंग, बी फेज वाइंडिंग, सी फेज वाइंडिंग. त्याचे सुद्धा A1 A2 B1 B2 C1 C2 6 टोकं असतात. त्याच्यापैकी 1-1चे किंवा 2-2चे टोकं शॉर्ट करून स्टार पॉईंट केलेलं असतो आणि उरलेले 3 टोकं जी आहेत ती बाहेर काढलेली असतात. ती बाहेर काढलेली जी टोकं आहेत ती या आर्मेचरमधून, शाफ्टमधून, हा शाफ्ट पोकळ आहे त्याच्यातून बाहेर आणून हे 3 वायर बाहेर आलेले आहेत. ही 1, 2 आणि ही 3. याच्यापैकी एक वायर एका स्लिप रिंगला जोडलेली आहे, दुसरी वायर दुसऱ्या स्लिप रिंगला जोडलेली आहे, तिसरी वायर तिसऱ्या स्लिप रिंगला जोडलेली आहे. अशा 3 स्लिप रिंग आहेत त्या. या प्रत्येक स्लिप रिंगवर एक कार्बन ब्रश आहे आणि त्या कार्बन ब्रशला एक वायर जोडलेली आहे. आता ह्या ज्या वायर आहेत कार्बन ब्रशमधून निघालेल्या म्हणजे आर्मेचर वाइंडिंगची टोकं हे टर्मिनल प्लेटवर आलेले आहेत आणि टर्मिनल प्लेटवरून या रोटर रेझिस्टंट स्टार्टरमध्ये आलेले आहेत. हा रोटर रेझिस्टंट स्टार्टर हे कनेक्शन या ठिकाणी झालेलं आहे त्याचं. आता याप्रमाणे आपण कनेक्शन केलेलं आहे. आता याचा परफॉर्मन्स आपण पाहणार आहोत. हिला स्टार्ट करणार आहोत, आधी सप्लायला जोडणार आहोत आणि सप्लाय देऊन तिला चालू करणार आहोत. टाकून